श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला आधीच्या व्हिडिओंविषयी माहिती मिळेल आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओंचेही नोटिफिकेशन मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की शुक्र दिनांक 19 मे 2024 रोजी बदलल्यानंतर वृश्चिक लग्न अथवा वृश्चिक राशीच्या जातकांना त्याचे काय फायदे मिळणार आहेत. मागील भागामध्ये आपण तूळ राशी तूळ लग्नाची माहिती घेतली. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये 8 हा आकडा लिहिलेला आहे अथवा चंद्र कुंडलीमध्ये जिथे बसला आहे तिथे 8 हा आकडा आला आहे तर त्यांचे वृश्चिक लग्न अथवा वृश्चिक राशी आहे. तर वृश्चिक लग्नाला शुक्र ग्रह सप्तमेश आणि द्वादशेश होतो. शुक्राला द्वादशेश होण्याचा दोष लागत नाही. सप्तम स्थानाचा अधिपती मारक आहे तरी सुद्धा सप्तमेश होणार आहे. म्हणजे वृश्चिक लग्नाच्या जातकांचे विवाह ठरतील. पार्टनरशिपच्या व्यवसायातून भागीदारीच्या व्यवसायातून लाभ होतील. पंचमेशाबरोबर तो सप्तमात आहे म्हणजेच संतती प्राप्ती होऊ शकते अथवा संतती विषयक उत्तम बातमी येईल. संतती विषयक मनोकामना परिपूर्ण होतील. सप्तमेश सप्तमात पंचमेशाबरोबर तर पार्टनर बरोबर लाईफ पार्टनर बरोबर वृश्चिक लग्न जातकांना एंटरटेनमेंट करण्यास संधी प्राप्त होईल. एखाद्या कार्याला जाण्याची संधी प्राप्त होईल आणि त्यातून मनोरंजन तर होईलच. तसेच जे वृश्चिक लग्नाचे जातक हे कला तसेच ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी आणि परफ्यूम शुक्राच्या अखत्यारीत देणाऱ्या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, मग ते फूड लाईनचा व्यापार असेल अथवा शुक्र हा कॉस्मेटिकचा सुद्धा व्यापार दर्शवतो, तर कॉस्मेटिकच्या क्षेत्रामध्ये व्यापार करत असतील तर त्यांना निश्चितपणे धनाची अभिवृद्धी होताना, धन आगमन होताना दिसून येईल. धनाची वाढ होताना पुढील 1 महिना दिसेल. व्ययस्थानाचा अधिपती सप्तमात आलाय म्हणजे विदेशामध्ये व्यापारामध्ये निवेश केल्यानंतर फायदे मिळताना दिसून येतील. कारण पंचमेश आणि धनेश आणि व्ययश यांची युती सप्तमात स्वगृही शुक्राबरोबर आहे. अशा प्रकारे वृश्चिक लग्नाच्या जातकांना धनाचे आगमन प्रचूर प्रमाणात होताना दिसून येईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.